मी गुलाब बाबूजी चौधरी, महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस. मी या भागात पहिल्यापासून गावच्या विकासामध्ये आणि साधारण पक्षाच्या माध्यमातून बरंचसं राज्यभर फिरणं होतं आमचं. आता सध्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भरघोस मताने निवडून येईल अशा प्रकारची आता स्थिती आहे. तर मी सगळ्यांना असे आवाहन करतो की आपल्या घड्याळाच्या चिन्हावर सर्वांनी शिक्का मारून बहुमताने निवडून द्यावं, अशी मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो. गावच्या विकासाच्या बाबतीत तर रस्ते असतील, महिलांचे काही प्रश्न असतील, त्यांना रोजगाराचे प्रश्न असतील, तरुणांना रोजगाराचा प्रश्न असेल, हे प्रश्न मार्गी लागणं सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत. आता सध्या काही उद्योग व्यवसाय चालू आहेत, पण त्याच्यात अजून काय भर टाकता येईल त्या पद्धतीचा आपण सगळ्यांनी तरुणांनी एकत्र येऊन जर विचार केला तर गावच्या विकासाचा किंवा परिसराचा, देशाच्या हिताचा विचार होऊ शकतो तरुणांनी जर एकत्र आलं तर. त्यासाठी सगळ्या तरुणांना मी विनंती करेल की आपण इथून पुढच्या काळात एकत्र येऊन संघटित होऊन मोठे उद्योग, समूहाने उद्योग जर केले तर चांगल्या पद्धतीचं काम करता येते. आता आमच्याकडं व्हिजन आहे नवीन, आता सोलर ऊर्जा, ग्रीन एनर्जी वगैरे आता येते मुख्यमंत्र्यांनी आणलेली. हा जो 10 सुवर्ण निधी आलेला आहे, तर त्याकरता सर्व तरुणांनी जर एकत्र आलं तर त्यांना मी एकत्र घेऊन जाण्याची सूचना करेल किंवा तुम्ही उद्योग व्यवसायात पडावं. मी स्वतः उद्योग व्यवसायातच आहे, राजकारण आहेच आहे, तर त्या जोडीला उद्योग व्यवसाय करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुटुंब चालवण्याकरता तर उद्योग पाहिजेच. तसंच तरुणांनी सर्वांनी उद्योगात पडावं. नुसत्या शेती व्यवसायावर जर न राहता, अवलंबून न राहता उद्योग व्यवसायात पडावा, असं मी नवउद्योगाला तरुणांना विनंती करतो.